नमस्कार, मी अनाउष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये तुमचं स्वागत करते। आजच्या घडामोडींना सुरुवात करूया। अफगाणची वरचढ, ऑस्ट्रेलियाला दाखवला बाहेरचा रस्ता। अर्नोस वेल्स स्टेडियममध्ये झालेल्या आजच्या अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात अफगाणिस्तानने ऐतिहासिक विजय मिळवून प्रथमच T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला। सुरुवातीलाच टॉस जिंकून अफगाणिस्तानच्या कॅप्टन राशिद खान यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। सतत येणाऱ्या पावसाच्या प्रभावामुळे मॅचमध्ये बाधा येत होत्या, तरीही अफगाणिस्तानने 116 अशा अत्यंत कमी धावा काढून त्यांना 20 ओव्हरमध्ये टार्गेट दिला। परंतु जसं अफगाणिस्तान जगभरात त्यांच्या गोलंदाजीसाठी जाणला जातो, तेच लक्षात ठेवत त्यांनी 11 ओव्हरमध्ये 7 विकेट काढून मॅचमध्ये आपली पकड जमावली। पण टार्गेट कमी असल्यामुळे त्यांची जिंकण्याची संभावना कमी होती। तेवढ्यातच पावसामुळे DLS मेथड म्हणजेच डकवर्थ लेवेस टर्न मेथडचा वापर केला गेला व मॅचमधील 1 ओव्हर कमी करून बांगलादेशला जिंकण्यासाठी 19 ओव्हरमध्ये 114चा टार्गेट दिला। अखेर नवीन उल हक आणि राशिद खानच्या आक्रमक गोलंदाजीमुळे त्यांनी बांगलादेशला ऑल आऊट करत अफगाणिस्तानला पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये प्रवेश करून इतिहास रचला व 2021चे विश्वविजेते ऑस्ट्रेलियाला मागे टाकलं। देशभरातून संघावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे। ऐतिहासिक विजयाने अफगाणिस्तानच्या क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाची लहर उसळली आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।